चपाती भाजी खायचा कंटाळा आला तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये फक्त 2 साहित्याचा वापर करून झटपट असा मस्त नाश्ता आपण तयार करून घेऊ शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। सर्वात प्रथम इथे मी एक बाउल घेतलेला आहे, ह्यामध्येच अर्धा कप इथे मी बेसन घेतलेलं आहे। आता यामध्येच अर्धा कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। हे सर्व व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊया, चांगलं मिक्स करून घ्यायचं। नाश्ता आपल्याला फक्त ह्या 2 साहित्यामध्येच तयार होतो, झटपट बनणारा नाश्ता आहे। सकाळच्या वेळी काही घाई गडबड असेल तर पटकन हा नाश्ता 10 मिनिटात तयार होतो। मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हा नाश्ता देऊ शकता। आता हे पीठ मी एकत्र करून घेतलं सर्व। 1 कप इथे पाणी घेतलेलं आहे, थोडं थोडं पाणी घालून हे एक बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। खूप सैल नाही किंवा खूप घट्टही नाही, असं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। पाणी मात्र इथे थोडं थोडं करून घाला। थोडं थोडं करून पाणी घातल्यामुळे काय होतं, गुठळ्या तयार होत नाहीत आणि मग आपलं बॅटर जे आहे ते एकदम स्मूथ तयार होतं। त्यामुळे पाणी जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला। आता पाणी किती लागणार आहे हे देखील मी नंतर सांगणार आहे। तर इथे स्मूथ बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया आणि इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ, चांगलं फेटून घ्यायचं। यानंतर ह्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे। हळद घालणं ऑप्शनल आहे, कारण की आपण इथे बेकिंग सोडा पण वापरणार आहोत। जर हळदीचं प्रमाण जास्त झालं तर नाश्ता लाल बनू शकतो, त्यामुळे हळद नाही घातली तरी चालेल। 2 हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे। यानंतर अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो देखील घालायचा आहे आणि चांगलं ह्याला फेटून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं फेटत राहिल्याने आपलं बॅटर जे आहे ते हलकं तयार होतं आणि त्यामुळे आपला नाश्ता जो आहे तो हलका फुलका व्हायला मदत होणार आहे। चला तर मग इथे आता आपण हे फेटून घेतलं। यामध्येच आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मी। आवश्यकतेप्रमाणे आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालायची, ह्यामुळे हा नाश्ता खूप छान लागतो। चला तर मग हे बॅटर जे आहे ते आता आपलं तयार झालेलं आहे। ह्याला झाकून 5 ते 7 मिनिटं आपण विश्रांतीसाठी ठेवून देणार आहोत। 5 मिनिटानंतर हे बॅटर बघा चांगलं फुललेलं आहे। आता ह्यामध्ये पाव टीस्पून इतकं बेकिंग सोडा घालायचा आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं ह्याला व्यवस्थित ढवळवून घ्यायचं, म्हणजे बेकिंग सोडा जो आहे तो प्रत्येक कणाला लागला पाहिजे, तरच आपला नाश्ता जो आहे तो चांगला फुलून येईल। आता इथे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, खूप घट्टही नाही खूप सैलही नाही, असं हे बॅटर आपण तयार केलेलं आहे। चला तर मग आता आपण हा नाश्ता तयार करूया। तर आता पाणी किती लागलं, तर पाऊण कप इथे मला पाणी लागलेलं आहे। यानंतर इथे मी तडका पॅन घेतलेला आहे, यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि आपलं बॅटर जे आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे। तर इथे मी 1/4 पळी बॅटर इथे घातलेलं आहे। आता ह्याला हलवायचं वगैरे काही नाही, ह्याच्यावर झाकण ठेवायचं, मंद आचेवर ह्याला शिजू द्यायचं। 1 ते 1.5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। वरची बाजू ह्याची कोरडी झालेली आहे आणि वरून थोडंसं अजून आपण तेल घालूया, कारण हे आपल्याला दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तर ह्याला आपण आता उलट करून घेऊया। या पद्धतीने ह्याला उलट करून घ्यायचं, बघा मस्त असं खरपूस तयार होतं। आता दुसरी साईड पण आपण व्यवस्थित खरपूस तयार करून घेणार आहोत, म्हणजे आतमधला कांदा वगैरे आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजला जाईल। तर इथे आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। अगदी कमी साहित्यात झटपट हा नाश्ता तयार होतो। याच पद्धतीने आपण दुसरा नाश्ता तयार करून घेऊ। बनवायला अतिशय सोपा, घरच्या साहित्यात तयार होणारा आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे। त्यामुळे तुम्ही एकदा हा नाश्ता बनवलात तर नेहमी बनवाल, इतका मग स्वादिष्ट देखील लागतो हा नाश्ता। चला तर मग आता आपण ह्याच्यावर तेल घातलेलं आहे, ह्याला सुद्धा उलट करून घेऊया आणि दोन्ही साईडने चांगलं शिजवून घेऊया। बघा किती मस्त हा नाश्ता तयार होतो, एकदम हलका फुलका तयार होतो। चटणीसोबत सॉससोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता, अगदी स्वादिष्ट लागतो। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। किती मस्त हा जाळीदार असा नाश्ता आपला तयार झालेला आहे। याचा कलर टेक्स्चर अतिशय सुंदर तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। चला तर मग आता याच पद्धतीने आपण सगळं नाश्ता तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता सॉससोबत आपण ह्याला सर्व केलेलं आहे। नाश्ता आपला आतून कसा झाला आहे ते सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते आहे, बघा एकदम सॉफ्ट। आपली कांद्याची मऊ गोल भजी कशी असते तसा ह्याचा स्वाद लागतो। चला तर मग
पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं. धन्यवाद. बाय बाय.